पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हारल्या याच्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. पण या निवडणुकीच्या आधीच ममता बॅनर्जी सांगत होत्या, की या ठिकाणी खुद्द मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार गडबड करत आहेत. 27 लाख मतदार हे त्यांच्याकडे मतदानाचं कार्ड असताना, त्यांचं अस्तित्व असताना, ते मतदार जिवंत असताना त्यांना मतदान करू दिलं नाही. का? तर SIR, या SIRने 27 लाख मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं. हे षडयंत्र आहे. भाजपाचा विजय झाला, भाजपाने एक हाती सत्ता मिळवली, RSSने खूप ग्राउंडला काम केलं, RSSचं याच्या मागे मोठं योगदान आहे पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणायला. हे सगळी भंपकबाजी आहे, सगळं थोतांड आहे. पश्चिम बंगाल जर भाजपाने जिंकलं असेल तर त्याला एकमेव मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार हेच असणारे त्याचे कलाकार आहेत, दुसरं तिसरं काही नाही. त्यांचा पराक्रम आहे. आणि जगाच्या पातळीवर एखादी लोकशाही अशा पद्धतीने चुनाव आयुक्तच विकून टाकतो, ही घटना पहिलीच असेल. म्हणजे निवडणुका पारदर्शक करण्याची जबाबदारी ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आहे, निवडणूक आयुक्ताच्या खांद्यावर आहे, त्यांनीच या निवडणुकीची शवपेटी केली आणि शेवटचा खिळा त्याच्यावरती मारून टाकला, अशी स्थिती आहे. लोकशाही ही संपल्यात जमा झालेली पश्चिम बंगालच्या उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे. 27 लाख मतदारांना जर मतदानच करता आलं नसेल, 500-500 आणि 1000-1000 मताच्या फरकाने उमेदवार निवडून येतो. ही तर अफाट संख्या आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी शिब्बल जात आहेत. सुप्रीम कोर्ट तात्काळ बोलत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टीत सुप्रीम कोर्ट नाक घालतं. आज का गप बसलं? या 27 लाख मतदारावरती निर्णय का घेतला नाही, निवडणूक का थांबवली नाही, हा प्रश्न या ठिकाणी आम्ही विचारतोय. त्याच्यामुळे बीजेपीने कितीही डंका वाजवला, मोदी 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 केलं, तर एक लक्षात ठेवा, हा तुमचा विजय नाहीये. हा ज्ञानेश कुमारनी घडून आणलेला बीजेपी साठीचा विजय आहे. आता ज्ञानेश कुमारला काय बक्षीस मिळेल ते येणारा काळ त्या ठिकाणी ठरवणार आहे. ममता बॅनर्जी कुणालाच ऐकत नव्हती. ईडीला त्या ठिकाणी हाकलून द्यायची, केंद्राचं असणारं त्या ठिकाणी एक्सपोज करायची. ममता बॅनर्जी एनडीएचा मोठा विरोधक म्हणून मैदानात असायची आणि देशव्यापी लढा ती द्यायची. म्हणून तिचं अस्तित्व संपवता येत नाही लोकशाही मार्गाने. म्हणून त्यांनी ज्ञानेश कुमारच्या माध्यमातून ममता बॅनर्जीचं पश्चिम बंगालमधील राजकीय अस्तित्व संपवलेलं आहे. आणि हे जर असंच घडत राहिलं तर देश येणाऱ्या काळात अशा पद्धतीने बीजेपी काबीज केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार गेलं म्हणून दुसऱ्या राज्यात काही परिणाम होणार नाही असं नाही. येणाऱ्या काळात आता ज्या पद्धतीने लोटस ऑपरेशन आता जुनं झालं, आता हे ज्ञानेश कुमार ऑपरेशन, इलेक्शन कमिशन ऑपरेशन सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे अनेक राज्यामध्ये SIRचे इफेक्ट दिसत राहतील आणि त्यातूनच बीजेपी निवडणुका जिंकत राहील. मी तर म्हणतो या ज्ञानेश कुमारला गिनीज वर्ल्ड बुक मध्ये त्याचं नाव नोंदवलं पाहिजे. कारण जगाच्या पातळीवरती निवडणूक आयुक्तच भाजपासाठी निवडणूक जिंकण्यासाठी मदत करत होता, हे असणारं त्यातलं चित्र आहे. ममता बॅनर्जी यांना संपवण्यासाठी बीजेपीने मोठ्या प्रमाणात हॅकिंग असेल, निवडणूक घोटाळा असेल, पैशाचा बाजार असेल, निवडणूक आयुक्ताची भूमिका असेल, अनेक मोठी ताकद लावली, पण ममता बॅनर्जी हरवली. याच ममता बॅनर्जीच्या बोटाला धरून पश्चिम बंगालमध्ये भाजपाने एंट्री केली होती आणि महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेचं बोट धरूनच भाजपाने एंट्री केली होती. ज्याचं बोट धरलं त्याचा असणारा कोळसा करण्याचं काम, हेच धोरण या ठिकाणी आहे. रामविलास पासवानांचं काय झालं, त्या ठिकाणचं असणार अनेक नाव आहेत, आता मी त्या वादात जात नाही. परंतु अजित पवार, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, तिचं आज काय झालं, उद्धव ठाकरेचं आज काय झालं. ज्याचं बोट धरलं त्याचा कोळसा झाला, ही नीती RSS आणि बीजेपीची आहे. ममता बॅनर्जी हिच्यासाठी संवेदना आहेत, पण काँग्रेसला रोखण्यासाठी
बीजेपीची एंट्री पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनीच केली होती. स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणं कशाला म्हणतात ते हे उदाहरण आहे. चिखलामध्ये दगड मारला की स्वतःच्या अंगावर जो काही त्याचा घाण उडती, त्यातला हा प्रकार आहे. ममता बॅनर्जींनीच भाजपची एंट्री पश्चिम बंगालमध्ये केली. ममता बॅनर्जी सोबतचा जो काही मुकुल रॉय आहे तो बीजेपी सोबत गेला. अनेक वेळा मतदानात विधेयक असेल, अनेक बिलं असतील, त्यावेळेस तृणमूल काँग्रेसची भूमिका ही अ, अस्पष्ट असायची. अनेक वेळा त्यांचे खासदार बीजेपीला साथ देताना दिसायचे. त्याच्यामुळे जेवढं वाटतंय तेवढं हे सहज नाही. ममता बॅनर्जी त्यांना नको होती, त्यांनी ती संपवली. पण महाराष्ट्राने सुधारलं पाहिजे, की ज्या ज्या जणांनी त्या ठिकाणी बीजेपीला तारलंय, त्यांचं असणारं खेळ गुंडाळतोय हेही या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पश्चिम बंगालचा जो निकाल आहे, त्याच्यामुळे देशभर हळहळ व्यक्त होतीये, की ममता बॅनर्जी एक फायरब्रँड नेता, तिचं अस्तित्व राहणं गरजेचं होतं. पण दुर्दैवाने तिचं अस्तित्व राहिलं नाही आणि तिची सत्ता गेली. पण जुनून तोच आहे, लढण्याची क्षमता तीच आहे. त्या ठिकाणी अराजकता आजच्या दिवसापासूनच सुरू झाली. अनेक ठिकाणी दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि आम्ही टीव्हीवर काय बघतोय, भगवा राज्य आलं, हिंदूंचं राज्य आलं. हे लोकशाहीचे शब्द असू शकतात का? म्हणजे हे असंविधानिक, दंगलखोर शब्द आहेत, दहशतवादी शब्द आहेत आणि त्या शब्दांना मीडिया चालवते. लोकशाहीमध्ये धर्माचं राज्य येत नसतं. लोकशाहीमध्ये रंगाचं राज्य येत नसतं. लोकशाहीमध्ये पक्षांचं राज्य येत असतं. राजकीय पक्षांचं राज्य येत असतं. लोकांसाठी राज्य येत असतं. लोकांचं राज्य येत असतं. कोणत्या धर्माचं, कोणत्या रंगाचं राज्य येत नसतं. धर्म आणि रंग लादणे हा दहशतवाद आहे. धर्म आणि रंग राज्यावर आणि देशावर जो जो लागतो तो UAPA ऍक्ट मध्ये येतो. आज आम्ही मीडियावर बघतोय, नेत्यांचे स्टेटमेंट बघतोय, भगवा राज्य आलं, हिंदूंचं राज्य आलं, धर्माचं आणि रंगाचं, झेंड्याचं राज्य आलेलं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष भारतची संकल्पना मान्य असलेल्या लोकशाहीतील राजकीय पक्षाचं राज्य प्रस्थापित झालंय आणि ते सेवक म्हणून प्रस्थापित झालेत. पण अनेकांना RSS आता तिथे काय काय करणार आहे हे आज पहिल्या दिवसापासूनच सुरू केलंय. ममता बॅनर्जी त्या ठिकाणी हातबल आहे, लढण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश कुमार पूर्णपणे एक्सपोज केला. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीने ज्ञानेश कुमारला एक्सपोज केलंय, ते असणाऱ्या देशांनी आता लक्षात घेतलं पाहिजे, की येणाऱ्या काळातल्या निवडणुका ह्या पारदर्शक होणार नाहीत. निवडणूक मुख्य आयुक्तच त्या ठिकाणी निवडणुका मॅनेज करत असेल तर त्या निवडणुकीला अर्थ नाही. ही लोकशाही असूच शकत नाही. ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीमध्ये त्या हुकुमशाहीचा वापर करून पश्चिम बंगाल हिरावून घेतलंय अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी निकाल लागलेत, पण पश्चिम बंगालची चर्चा आणि लक्ष सगळ्यांचं वेधलं होतं. पण जे अपेक्षित होतं तेच झालं. निवडणूक आयुक्तांनीच ही निवडणूक बीजेपीच्या पदरात नेऊन टाकली. ही जगाच्या पटलावरती पहिली घटना असेल, की निवडणूक प्रमुखच राजकीय पक्षाचा झालाय आणि ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. लोकशाही ही नावापुरती राहिली, तिचं अस्तित्व आता शवपेटीमध्ये बंद केलंय आणि त्याच्यावरती शेवटचा खिळा ठोकलाय. अशीच ही एकंदरीत स्थिती आहे. आता खिळे 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 मारले जातील आणि ती एक शेवपेटी पूर्ण पॅक करून दफन केली जाईल. अशीच एकंदरीत स्थिती या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे.